बघतोय या ठिकाणी कशा पद्धतीने अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर देखील त्या ठिकाणी आहेत, तर काही पोलीस या ठिकाणी जखमी झाल्याचं दिसत आहे। नवी दिल्लीतलं वातावरण जे आहे ते बिघडत चाललेलं आहे। काही आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी बेशुद्ध देखील पडले होते, तर काही आंदोलक जे आहेत ते जखमी देखील झाले होते। व्हिडिओ पाठवले नागपूर मधला हा तरुण आहे ज्याच्यावर दिल्ली पोलीस सातत्याने या जमावावर अश्रुधुराचा नळकांड्या फोडतात, जेणेकरून ही गर्दी पांगावी, हा जमाव मागे हटावा। मात्र हे काही होताना दिसत नाहीये, कारण ही गर्दी वाढतच चाललेली आहे। खरं तर आजचं हे दृश्य खरं तर आपण इथे बघूया सायली, प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, या दृश्यांमध्ये जे लोक दिसत आहेत, जे विद्यार्थी दिसत आहेत, ते सगळे नीट परीक्षेमध्ये जो गोंधळ झाला होता, पेपर फुटी प्रकरण झालं होतं, ज्यामध्ये 20 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला होता। 20 ते 22 विद्यार्थ्यांचं त्यांनी आत्महत्या केली होती, त्यांची कुटुंब उघड्यावर पडली होती, त्यांचे परिवार, त्यांचे पालक आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। आणि याच क्षणाला पोलिसांनी कशा पद्धतीनं अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, हे आंदोलन जे आहे ते पांगवण्यासाठी हरेक प्रयत्न झालेले आहेत। संसदेच्या बाहेरची दृश्य या ठिकाणी जे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्या आंदोलकांवर, इथं आपण बघतोय निशस्त्र अशा आंदोलकांवर कशा पद्धतीनं लाठ्या काठ्या चालवण्याची वेळ पोलिसांवर आलेली आहे। आणि तरी देखील आंदोलक जे आहेत ते काही मागे हटायला तयार नव्हते, परंतु आता हे सगळी दृश्य जी आहेत ती पूर्ण भारतभरामध्ये लोक घरात बसून पाहतायत। संसद भवनाच्या बाहेर जिथं कायदे होतात, जिथं हिताचे कायदे होतात, तिथं मात्र लोकांवर कशा पद्धतीनं या ठिकाणी लाठ्या काठ्या चालवल्या गेल्या, आंदोलकांवर लाठ्या काठ्या चालवल्या गेल्या, त्याची ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत। खरं तर ही दृश्य दिल्लीतून बाहेर येणं अत्यंत कठीण आहे, हे देखील प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे, कारण या ठिकाणी जॅमर लावलेला आहे। आणि तरी देखील या ठिकाणी आपण बघतोय ही दृश्य काही अंशी समोर येत आहेत। जॅमर लावल्यामुळे व्हिडिओ जे आहेत, माहिती जी आहे ती समोर यायला अडचणी येत आहेत। इंटरनेट पूर्णपणे बंद असल्यामुळे जॅमर लावल्यावर इंटरनेट बंद होतं, आणि तरी देखील काही व्हिडिओ, काही फोटो जे आहेत ते समोर येत आहेत, ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। सगळ्यांनाच खरं तर या जॅमर लावल्यामुळे त्रास होतोय आणि समस्या सुरू झालेल्या आहेत, कारण जॅमरमुळे पूर्ण इंटरनेट या भागातलं बंद आहे। तरी देखील हे विद्यार्थी जे आहेत ते संसदेच्या दारापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। स्नेहिल म्हणाले तसं सरकार पूर्णपणे हे आंदोलनाची आणि आंदोलनकर्त्यांची गोची कसं करता येईल याच्यासाठी पूर्णतः प्रयत्न आहे। इकडचं इंटरनेट बंद आहे, इंटरनेट जॅमर्स लावलेले आहेत, त्याच्यामुळे तिकडचे व्हिडिओ, तिकडचं प्रक्षेपण थेट होण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत। तसंच आंदोलनकर्त्यांनी इथं पोहोचू नये यासाठी दिल्लीमधले महत्त्वाची जी मेट्रो स्टेशन्स आहेत ती सुद्धा बंद करण्यात आलेली आहेत, ज्यामुळे इकडची जी गर्दी आहे ती अजून वाढू नये। थोडं थांबवतोय, केवळ मेट्रो स्टेशन बंद नव्हे तर जे मेट्रो स्थानक आहेत त्या स्थानकांवर आज पहिल्यांदा, म्हणजे मेट्रो दिल्लीमध्ये देशात पहिल्यांदा धावली, त्या इतिहासात पहिल्यांदा मेट्रो स्टेशनवर मेट्रो थांबत नाहीयेत। म्हणजे ज्या ठिकाणी जंतर मंतर स्टेशन आहे त्याच्या पुढचं स्टेशन आहे, मागचं स्टेशन आहे, तिथं मेट्रो थांबत नाहीत, असे व्हिडिओ देखील या आंदोलकांनी समोर आणलेले आहेत। कशा पद्धतीने आपण बघतोय या आंदोलकांना इथं थांबवण्याचा प्रयत्न झाला, अडवण्याचा प्रयत्न झाला, मेट्रोनं जाऊ न देण्यासाठी हर एक प्रयत्न झाले। त्यानंतर मात्र आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी थेट बॅरिकेड्सवर चढून, या सुरक्षा गेट्सवर चढून थेट मेट्रोच्या दिशेने धावले, परंतु या आंदोलकांना मेट्रोमध्ये बसल्यानंतर मेट्रो देखील थांबवली जात नाही, अशा समस्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या।